assistant notification is out. Yes, you heard it right. आज RBI असिस्टंटची नोटिफिकेशन आउट झालेली आहे. फुल नोटिफिकेशन आहे. काल आपण जी शॉर्ट नोटिफिकेशन होती ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहिलेली आहे. त्याचबरोबर ही फुल नोटिफिकेशन जी RBIची वेबसाईट आहे www.rbi.org.in यासोबतच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती पण आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जॉईन करून तुम्ही ही पूर्ण नोटिफिकेशन पाहू शकता. आता RBI असिस्टंट्स या जॉबला जर अप्लाय करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे. आता फॉर्म भरत असताना ही नोटिफिकेशनमध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत हे जर तुम्हाला अगोदरच तुम्ही जाणून घेतलं तर फॉर्म भरताना तुम्हाला अजून इझी जातं. तर यामध्ये किती पोस्ट आलेल्या आहेत तर टोटल जी वॅकन्सी आहे ती 450 आहे. तर यामध्ये बऱ्याच स्टुडंट्सनी डिसअपॉइंटमेंट्स सांगितलेले आहेत की 450 इज व्हेरी लेस वॅकन्सी अँड ऑल दॅट. बट सी RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ओपन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समधून 2 एक्झाम्स कंडक्ट करतात. ठीक आहे, किंवा 2 पोस्ट येतात. त्याच्यामध्ये एक आहे असिस्टंट. ठीक आहे, 1 पोस्ट इज असिस्टंट जी याची नोटिफिकेशन जी आता आपण डिस्कस करणार आहे अँड 1 इज द ग्रेड बी. ठीक आहे, आता यामध्ये या 2 ह्या ज्या फ्रेशर्ससाठी नोटिफिकेशन येतात त्यामध्ये 450 जर तुम्ही हा जर पोस्ट बघितल्या, ही जर वॅकन्सी बघितली तर प्रत्येकाला किती वॅकन्सी लागणार आहेत? एकच, बरोबर. सो आपल्यासाठी 450 इज अ ह्यूज नंबर, राईट. सो आपल्यासाठी जी एक वॅकन्सी आहे ती तर आहे. सो अभ्यास जे करत आहेत किंवा करणार आहेत त्यांनी अभ्यासाला लागायला हरकत नाहीये. आता यामध्ये 2 फेज असणार आहेत. यस, बँकिंग एक्झाम्समध्ये क्लरिकल आणि असिस्टंट पोस्टला इंटरव्ह्यू नसतात हे मी वारंवार माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेली आहे. त्याचबरोबर इथे जी असिस्टंटची पोस्ट आलेली आहे इथे इंटरव्ह्यू नाहीये. सो ज्यांना इंटरव्ह्यूचा फोबिया आहे किंवा इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क्स आल्यानंतर मला अपयश मिळेल असं वाटतंय त्यांच्यासाठी इथे एक गुड न्यूज ही आहे की RBI असिस्टंटमध्ये इंटरव्ह्यू नाहीये. सो यू हॅव ओनली 2 फेज. फर्स्ट इज प्रिलिम अँड सेकंड इज द मेन्स एक्झामिनेशन. त्यानंतर लास्टला तुमची एक LPT टेस्ट असणार आहे, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. ठीक आहे, याबद्दल आपण थोड्याच वेळात डिटेलमध्ये पाहणार आहोत. सो यानंतर काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. त्याच्यामध्ये तुमची ही जी एक्झाम आहे ती ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे. ठीक आहे, फॉर्म पण जो फिलअप करायचा आहे ती ऑनलाईन करायचा आहे आणि फायनल स्टेज जो आहे तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट इज द एलिजिबिलिटी क्रायटेरिया. त्या अगोदर मी जसं तुम्हाला आता सांगितलं मोड दिलाय त्यांनी ऑनलाईन मोड. ठीक आहे, कॅन्डिडेट्सनी ऑनलाईन मोड थ्रू हे ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे प्लस एक्झाम सुद्धा ऑनलाईन असणार आहे. आता ह्या एक्झाम्सच्या टेंटेटिव्ह डेट्स काय आहेत? जर आज आपली नोटिफिकेशन आउट झाली आहे सो आजपासून फॉर्मची डेट स्टार्ट झालेली आहे. पण कधीपर्यंत आहे तर त्याच्यासाठी तुम्ही हा टेबल इथे पाहू शकता. ठीक आहे, यामध्ये सप्टेंबर 30 म्हणजे आजचीच डेट आहे आणि ऑक्टोबर 4. सो ऑलमोस्ट तुमच्याकडे जवळपास 1 महिना आहे, त्याच्यापेक्षा थोडेसे कमी. ठीक आहे, 13 to 4. सो 4 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करण्याची ही डेट आहे. ठीक आहे, पेमेंट जे आहे ते देखील ऑनलाईन मोड करायचं, ऑनलाईन मोडमध्येच पेमेंट करायचं आहे आणि ते देखील सेम डेट्स आहेत. आता नक्की ह्या 2 टेस्ट कधी होणार आहेत तर फर्स्ट ऑनलाईन प्रिलिम टेस्टची पण डेट दिलेली आहे त्यांनी की ऑक्टोबर 21 अँड ऑक्टोबर 23. सो ही जी एक्झाम आहे सर्व स्टेट्समध्ये 21 to ऑक्टोबर 23 मध्ये कंप्लीट होणार आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट ऑनलाईन मेन्स जी आहे त्याची टेंटेटिव्ह डेट त्यांनी दिलेली आहे डिसेंबर 2. सो आता सप्टेंबर टू ऑक्टोबर. सो तुमच्याकडे ऑलमोस्ट मी म्हणेल की 35 डेज आहेत. इफ यू आर ऑलरेडी बँकिंग ॲस्पिरंट्स तर तुमच्याकडे रिव्हिजनसाठी 35 डेज आहेत. आणि जर तुम्ही एक्झाम्सची प्रिपरेशनला स्टार्ट करणार असाल तरी देखील तुम्हाला 35 डेजमध्ये हा स्ट्रक्चर पूर्ण जे आहेत सब्जेक्ट्स हे कव्हर करायचे आहेत. अशी तुमची प्री आणि मेन्सची डेट दिलेली आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज वॅकन्सीज.
सो ज्या वॅकन्सी बद्दल आपण मगाशी बोललो, जो आकडा बघितला आपण 450, सो याच्यामध्ये आपण प्रत्येक स्टेज वाईज तुम्ही बघू शकता. इथे स्टार्टिंग अहमदाबाद पासून झालंय, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, इथे प्रत्येक स्टेट वाईज त्यांनी दिलेले आहेत. त्यामध्ये आपण आता मेनली महाराष्ट्रामध्ये किती आहेत त्या बघणार आहे. सो इथे हायलाइट पण केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्रामध्ये टोटल 101. सो सगळ्यात जास्त ज्या जागा आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आहेत, विच इज 101. ओके, सो अशा ह्या टोटल बॅकलॉग प्लस फ्रेशर्स अशा तुमच्या 450 वॅकन्सी इथे तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, यामध्ये स्टेट वाईज जे काही आपले कॅन्डिडेट्स असतील त्यांनी हे वॅकन्सी पाहून घ्यायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण फक्त इम्पॉर्टंट पॉइंट्स, असे इम्पॉर्टंट पॉइंट्स बघतो जे फॉर्म फिलअप करण्यासाठी तुम्हाला नक्की इथे युजफुल असणार आहे, त्या गोष्टी फक्त डिस्कस करतोय. जर तुम्हाला फुल नोटिफिकेशन रीड करायचे असेल तरी देखील तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून पाहू शकता. ठीक आहे, जे SC ST कॅन्डिडेट्स आहेत, OBC कॅन्डिडेट्स आहेत, त्यांचे जे काही सर्टिफिकेट्स आहेत त्यासाठी तुम्ही इथे दिलेले क्रायटेरियाज पाहू शकता. कोणकोणत्या इयरचे, फायनान्शियल इयर्सचे तुम्हाला इथे ऍप्लिकेशन्स लागणार आहेत. नेक्स्ट इज द एलिजिबिलिटी क्रायटेरिया. सो या एक्झामला अप्लाय करत असताना नक्की वयोमर्यादा काय आहे, एज क्रायटेरिया काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते आपण बघणार आहे. सो एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्ही बघू शकता नॅशनॅलिटी त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे एज क्रायटेरिया. सो RBI असिस्टंट मध्ये एज क्रायटेरिया जो आहे तो आहे बिटवीन 20 to 28 इयर. ओके, सो कॅन्डिडेट बॉर्न नॉट अर्लियर. ठीक आहे, आणि ते ड्युरेशन पण दिलेला आहे जो तुम्ही पाहू शकता तुमच्या डेट ऑफ बर्थ बिटवीन येते का. सो 2/9/1995 अँड नॉट लेटर दॅन 1/9/2003. ठीक आहे, सो या बिटवीन असली पाहिजे. 2/9/1995 च्या बिफोर पण नाही पाहिजे आणि त्यानंतर 1/9/2003 च्या नंतर सुद्धा नाही पाहिजे. So between these candidates are allowed for this examination. Next is the age relaxation. Okay, so 20 to 28च आहे का, तर डोंट वरी, एज रिलॅक्सेशन सुद्धा आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता SC ST कॅन्डिडेट साठी 5 इयर्स आहे. सो अगदी 33 पर्यंत तुम्ही या एक्झामला अप्लाय करू शकता. त्यानंतर OBC मध्ये 3 इयर्स आहे, सो अप टू 31 इयर. अँड PWD for the general 10, 13 for OBC and 15 for SC ST candidates. But for the EWS and general category, the upper age or highest age is the only 28. Okay, so now next point is educational qualification. Okay, so education qualification मध्ये तुम्ही बघू शकता at least a bachelor degree in any discipline with a minimum 50% marks. सो बँकिंग मध्ये ऑलमोस्ट जेवढ्या काही एक्झाम्स होतात त्याच्यामध्ये कुठेही पर्सेंटेज क्रायटेरिया नाहीये, एक्सेप्ट RBI असिस्टंट, RBI ग्रेड B, काही LIC च्या पोस्ट आहेत. अशा जर काही हातावर मोजण्या इतक्या जर पोस्ट सोडल्या तर बाकी सर्व पोस्टसाठी कुठेही पर्सेंटेज क्रायटेरिया नाहीये. पण तुम्ही जर RBI साठी अप्लाय करत असाल तर असिस्टंटसाठी 50% क्रायटेरिया आहे. सो तुमचं लास्ट इयर जे बॅचलर डिग्रीचं आहे त्याची जी ॲग्रिगेट आहे ती 50% असली पाहिजे. आणि त्याचबरोबर पर्सेंटेजसाठी त्यांनी एक इम्पॉर्टंट पॉईंट असाही सांगितलेला आहे की अगदी तुमचे 49.99% जरी ॲग्रिगेट असेल तरी तुम्हाला जी सिम्प्लिफिकेशन मध्ये अप्रॉक्सिमेशनची आपण जी व्हॅल्यू घेतो तसं घ्यायचं नाहीये. जर 49.99 जरी येत असेल then you are not eligible for this examination. So exact 50 or above 50% तुम्हाला असेल तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर जे CGPA पॉइंट्स हे जे आहेत 10 पॉइंट स्केल वरती जर तुमचे जर मार्क्स येत असतील लास्ट इयरला ॲग्रिगेट, ठीक आहे, पर्सेंटेज मध्ये नसेल तर त्यांनी ते देखील दिलेलं आहे RBIने. एक तर तुम्ही स्वतः फाइंड आउट करू शकता, अदरवाईज त्यांनी हा जो टेबल दिलेला आहे हा टेबल सुद्धा करू शकता. यामध्ये बघा ॲग्रिगेट आहे जी पर्सेंटेज ती 60% साठी म्हणजे 6.75 आहे. तर आता मिनिमम किती आहे ते 5.75. किती? 5.75. याच्या जर बिलो असेल देन यू आर नॉट एलिजिबल. याच्यापेक्षा अबव असेल किंवा 5.75 असेल देन तुम्ही ह्या एक्झाम साठी अप्लाय करू शकता.
सो तुम्ही इथे बघू शकता 50% साठी किती पाहिजे 5.75 आउट ऑफ दिस 10 पॉइंट स्केल. ओके, सो हे कोणासाठी आहे त्यांचे पर्सेंटेज CGPA किंवा OGPA या पॅटर्न मध्ये येत असतील त्यांच्यासाठी. नेक्स्ट इज द सिलेक्शन प्रोसेस. आता ही एक्झाम कशी आहे, आता आपण कोण कोण इलिजिबल आहेत ते क्रायटेरिया बघितलं, त्याच्यासाठी एज बघितलं, त्याच्यानंतर एज्युकेशन बघितलं. आता इम्पॉर्टंट आहे की प्रिलिम एक्झाम. तर प्रिलिम एक्झाम कशी कंडक्ट होणार आहे, तर यामध्ये तुम्ही बघू शकता द सिलेक्शन विल बी थ्रू प्रिलिम एक्झामिनेशन. सो द प्रिलिम एक्झामिनेशन इज अ क्वालिफाईंग नेचर. कशी आहे, इन क्वालिफाईंग नेचर. मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्लॅटफॉर्म किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये हे क्वेश्चन्स असणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट असणार आहेत, इंग्लिश, नंबर ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी. इथे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड का नाही दिलाय, कारण क्वांट मध्ये जास्तीत जास्त पार्ट हा द्यायचा असतो. इथे नंबर ॲबिलिटी दिलेली आहे, त्यामुळे कॅल्क्युलेशन्स वरती क्वेश्चन्स हे जास्त असतात क्लरिकल आणि असिस्टंट पोस्टसाठी. तर यामध्ये तुम्ही मार्किंग सिस्टीम जर बघितली, इंग्लिश 30 and numerical ability and reasoning is for 35 marks. So total 100 marks ची ही टेस्ट आहे. 1 question for 1 marks. Separate time allocation आहे which is 20 minutes. टोटल तुमची 1 hour ची टेस्ट असणार आहे. यामध्ये तुम्ही कट ऑफ क्रॅक केला देन यू आर सिलेक्टेड फॉर द मेन्स एक्झामिनेशन. हे जे मार्क्स आहेत ते फायनल मेरिट लिस्ट मध्ये कन्सिडर होणार नाहीयेत. यानंतर सेकंड फेज जी येणार आहे ती मेन्सची एक्झामिनेशनची. मेन्सची जी एक्झामिनेशन असणार आहे ती पण मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजेच तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला असेल 4 ऑप्शन, यू हॅव टू सिलेक्ट द करेक्ट वन. ओके, सो रिझनिंग, इंग्लिश, न्यूमेरिकल ॲबिलिटी अँड जनरल अवेअरनेस अँड द लास्ट इज द कम्प्युटर अवेअरनेस. कम्प्युटर अवेअरनेस इथे जे MSCIT लेवलचं जे कम्प्युटर आहे नॉलेज, MSCIT लेवल हे नॉलेज इथे रिक्वायर्ड आहे. सो जर जे ॲस्पिरंट्स आहेत RBI चे जे अप्लाय करतायत ह्या फॉर्मसाठी, त्यांना जर कम्प्युटर नॉलेज मध्ये काय काय करायचे आहेत, कोणकोणते पॉइंट्स आहेत याच्याबद्दल क्वेरीज असतील तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरला कॉल करू शकता. त्यावरती मी तुम्हाला डिटेल सोर्सेस याचे सांगेन. यामध्ये रिझनिंग, इंग्लिश, न्यूमेरिकल ॲबिलिटी सेम आहे पॅटर्न जो प्रिलियमचा आहे, फक्त इथे चेंज कोणता होत आहे, 2 सब्जेक्ट ऍड होत आहेत. आणि इथे हा जो कॉम्प्युटर नॉलेज आहे इट जस्ट लाईक अ जॅकपॉट फॉर यू बिकॉज दिस सेक्शन इज आस्क्ड फॉर 40 मार्क्स. सो 40 मध्ये तुम्ही जर इथे जास्तीत जास्त जितका स्कोर करणार आहे तुमचा मेन्सचा मार्क्स तितके इन्क्रीज होणार आहे. जनरल अवेअरनेस मध्ये तुम्हाला कोणताही स्टॅटिक पार्ट नाही करायचे, डिसेंबर मध्ये आहे. सो नेक्स्ट बिफोर डिसेंबर तुम्ही 6 to 7 मंथ्स करंट अफेअर्सला फोकस केला तरी देखील तुम्ही इथे चांगले मार्क्स मिळवू शकता. त्याचबरोबर जीकेची तयारी करत असताना आपण कोणकोणत्या सेक्टरवरती इम्पॉर्टन्स द्यायचं आहे त्या सर्व गोष्टीबद्दल जर तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही मला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करा. ठीक आहे, सो टोटल टाइम 30 minutes, 30. दिस इज फॉर द ॲप्टिट्यूड टेस्ट. ओके, आणि 25 फॉर द जीके अँड 20 minutes फॉर द कम्प्युटर. सो कम्प्युटरचे 20 minutes मध्ये 40 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे, तो 30 सेकंड मध्ये 1 क्वेश्चन, हा इथे तुम्हाला रेशो पाहायला मिळेल. अशी ही 200 मार्क्सची, सो 1 क्वेश्चन फॉर 1 मार्क्स अशी टेस्ट आहे 135 minutes. ठीक आहे, सो तुम्ही इथे टोटल टाइम बघू शकता, टोटल टाइम दिलेला आहे 135. सो 120 minutes म्हणजे 2 hours झाले अँड देन 2 hours and 15 minutes ही आपली ओव्हरऑल टेस्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट फेज आहे LPT टेस्ट, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. यामध्ये तुम्ही कोणत्या स्टेट मधून अप्लाय करता त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुमची इथे क्वालिफाईंग नेचर मध्ये टेस्ट होणार आहे. ही जी LPT टेस्ट आहे ही मॅन्डेटरी आहे, प्रत्येकाला द्यायची आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करत असेल तर महाराष्ट्राची जी लोकल लँग्वेज आहे मराठी, तर या मराठी लँग्वेज तुम्हाला येते का, तर याच्यासाठी एक छोटीशी क्वालिफाईंग नेचर मध्ये ही टेस्ट असणार आहे. यामध्ये जर मेन्स मध्ये 0.25, बघा मी काय म्हणते
0.25 मार्क्स जरी एक्स्ट्रा पडले तरी सुद्धा तुम्ही बँकमध्ये सिलेक्ट होऊ शकता. आता ही RBI असिस्टंटची जी पोस्ट आहे याच्यामध्ये पे स्केल काय राहणार आहे आणि ही IBPS POच्या सिमिलर पोस्ट आहे का, असे ज्यांना डाऊट आहे त्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूयात. तर ही जी RBI असिस्टंटची पोस्ट आहे ती जस्ट लाईक IBPS PO, स्केल पण सिमिलर आहे. यामधला पॅटर्न फक्त जो क्लरिकल सारखा आहे त्या पद्धतीने पाहायला मिळतो. यामध्ये जी क्वालिफाईंग नेचरमध्ये आहे ती प्रिलिम आहे, मेन्स एक्झाम आणि प्रिलिम एक्झाम ही जी ॲप्टिट्यूड टेस्ट आहे यासाठी रॉंग आन्सरसाठी 1/4 मार्क, म्हणजे जर 4 क्वेश्चन्स जर तुमचे रॉंग आले तर 1 मार्क विल बी डिडक्टेड. सो 0.25 मार्क्स हा निगेटिव्ह मार्किंगसाठी आहे. जे आता आपण IBPS POचा पे स्केल बघितला तर तुम्ही इथं बघू शकता की हा जो पे स्केल आहे 47,849 हा पे स्केल इज जस्ट लाईक IBPS PO. सो RBI असिस्टंटची जी पोस्ट आहे दिस इज सिमिलर टू द IBPS PO. त्याचबरोबर वीकमधून तुम्हाला 5 डेज वर्किंग आहेत, सॅटर्डे संडेची तुम्हाला सुट्टी असणार आहे. इथे जो वर्कलोड आहे तो लाईक बॅलन्स आहे, खूप जास्त आहे असं नाही आहे. त्याचबरोबर RBI ज्याला बँकांची बँक म्हटलं जातं तिथला जो जॉब प्रोफाईल आहे दिस इज व्हेरी प्रेस्टिजियस अँड ऑल्सो देअर अलाउन्सेस, पर्क्स अँड बेनिफिट्स जर तुम्ही बघितलं इथे पूर्ण सी न्यूजपेपर, ब्रीफकेस, बुक, grants, allowances for the furnishing residence etc. त्याचबरोबर लोन फॅसिलिटी, कन्सेशनल रेट ऑफ इंटरेस्ट, सो सिंपल इंटरेस्ट वरती तुम्हाला लोन फॅसिलिटी आहे. ऑल्सो यू कॅन डिरेक्टली गो फॉर द व्हेकल लोन ऑल्सो आफ्टर 2 years ऑफ युअर सर्व्हिसेस. ओके, सो या पद्धतीचे हाऊसिंग लोन, पर्सनल ॲडव्हान्स, त्यानंतर मेडिकल फॅसिलिटी, ह्या सर्व फॅसिलिटी तुम्हाला मिळणार आहेत जे एक गव्हर्नमेंट एम्प्लॉईजना मिळत आहेत. यामध्ये हे जे काही सेंटर्स आहेत ते झोन वाईज इथे डिफरंट आहेत. ईस्ट झोन त्यांनी दिलेला आहे, वेस्ट झोन दिलेला आहे, नॉर्थ आहे, साऊथ झोन आहे. सपोज तुम्हाला मुंबईमध्ये जर अप्लाय करायचं असेल, मुंबई या ठिकाणी, तर तुम्ही वेस्ट झोन मधून फॉर्म भरायचा, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अहमदाबाद, भोपाळ, मुंबईमध्ये बेलापूर आहे, पुणे, पणजी, नागपूर. सो झोन वाईज तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्याचबरोबर SC/ST कॅन्डिडेट्ससाठी प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग सुद्धा आहे. ठीक आहे, सो SC/ST कॅन्डिडेट्स जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार आहात तुम्हाला प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगचं जे तिकीट आहे, हॉल तिकीट आहे, ते सुद्धा तुमच्या मेल ID वरती तुम्हाला मिळून जाईल. अँड द लास्ट पॉइंट इज ऑनलाईन पेमेंट. SC/ST कॅन्डिडेट्ससाठी जे चार्जेस आहेत ते 50 प्लस 18% GST. ठीक आहे, 50 रुपीज प्लस 18% GST. जनरल OBC आणि EWS ऍप्लिकेशन फी आहे 450 प्लस GST. ओके, आणि जे स्टाफ असतील, जे RBIचे स्टाफ आहेत त्यांना कोणतीही फी नाहीये. ठीक आहे, सो या इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ज्या आपण आता या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. अपार्ट फ्रॉम दिस, जर फॉर्म भरताना जर तुम्हाला काहीही डाऊट्स आले तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. त्याचबरोबर फॉर्मची डेट जी आहे ती लास्ट डेट 4 ऑक्टोबर आहे. जर ती इन्क्रीज झाली तर ते देखील आपण टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सांगणार आहोत. सो ऑल द बेस्ट, डू प्रिपेअर फॉर दिस काइंड ऑफ एक्झामिनेशन. थँक यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.